पाकिस्तानचा हल्ला आता भारतानं हाणून पडलाय। भारतानं पाकिस्तानचं फतेह-1 हे मिसाईल हवेतच हाणून पाडलेलं आहे। एअर डिफेन्स सिस्टीमने हे क्षेपणास्त्र उडवलेलं आहे। भारताच्या सिरसा एअरबेसवरती पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे। भारताकडून या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जातंय। भारतानं पाकिस्तानचे 4 एअरबेस हे उद्ध्वस्त केले। ते कुठे कुठे आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आताच जाणून घेतलं। मात्र काल रात्री पाकिस्तानकडून फतेह-1 हे जे क्षेपणास्त्र भारतावर डागण्यात आलेलं होतं ते आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय पाकिस्तानकडून भारतावर सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहे आणि या फतेह-1 मिसाईल हल्ल्याबाबत सुद्धा भारतीय लष्कराकडून मात्र माहिती दिली गेलेली नसली तरी सुद्धा त्याचे काही अवशेष जे आहेत ते सापडले असल्याचं सध्या बोललं जातंय। मात्र पाकिस्ताननं फतेह-1 हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं सर्वात उत्कृष्ट जे मिसाईल आहे ते भारतावर डागण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र ते सुद्धा या ठिकाणी आता भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे, पाडलेलं आहे। जे फतेह-1 हे मिसाईल भारतानं निकामी केलेले आहे ते फतेह-1 मिसाईल काय आहे आपण बघूया। भारतानं हे मिसाईल निकामी केलेलं आहे। पाकिस्तानचा मिसाईल हल्ला भारताकडून उधळण्यात आलेला आहे। भारताकडून खरं तर पाकिस्तानचे सगळेच हल्ले उधळले जात आहेत। उधमपूर, पठाणकोट, जम्मू आणि श्रीनगर या भागांमध्ये पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले होते। मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्करानं उधळून लावलेले आहेत। उधमपूर, पठाणकोट, जम्मू आणि श्रीनगर या भागांमध्ये हे हल्ले करण्यात आले होते ते भारतानं उधळून लावलेले आहेत। ड्रोन हल्ले करतोय पाकिस्तान आणि क्षेपणास्त्र हल्ल्यालाही सुरुवात झाली। ज्या फतेह-1ला हल्ला केला त्या फतेह-1 ही बॅलिस्टिक मिसाईल आहे। 140 किलोमीटर मारक क्षमता या फतेह-1ची आहे जे भारतानं निकामी केलेले आहे। प्रगत तंत्रज्ञानामुळे सुसज्ज मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम यामध्ये आहे आणि ती निकामी करण्यात आलेली आहे। अनेक प्रकारची अण्वस्त्र वाहून नेण्याची सक्षम क्षमता या फतेह-1 मध्ये आहे, ती सुद्धा आता निकामी झालेली आहे। फतेह-1 मिसाईल हे ट्रकवर उभारलं असेल तर त्या लॉन्चवरून सुद्धा डागता येतं। अत्यंत महत्त्वाचं असं हे काम या फतेह-1चं होतं। मात्र याच फतेह-1ला भारतानं निकामी केलेलं दिसतंय। ट्रकवर उभारलेल्या लॉन्चवरून सुद्धा ते डागता यायचं आणि अत्यंत अचूक अशी मारक क्षमता होती। पाकची फतेह-1 हवेतच कशी नष्ट केली त्याची ही कॅमेऱ्याची 3 दृश्य कॅमेरा 1 मध्ये आपण बघतोय, कॅमेरा 2 आणि कॅमेरा 3 या तिन्ही दृश्यांमध्ये फतेह-1 डागल्यानंतर ते कसं भारताच्या हद्दीत येत होतं आणि ते कसं निकामी करण्यात आलं त्याची ही दृश्य कॅमेरा 1, कॅमेरा 2 आणि कॅमेरा 3 मध्ये हवेतच कशा पद्धतीनं हे फतेह-1 भारताच्या आकाश मिसाईल सिस्टीमनं उद्ध्वस्त केलं आणि त्यानंतर त्याचे केवळ अवशेष जमिनीवर पडलेले दिसले त्याची ही दृश्य भारताकडून हे फतेह-1 पाकिस्तानचं फतेह-1 हवेतच नष्ट करण्यात आलेलं आहे। तर आपण बघतोय पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत असतानाच फतेह-1 हे बहुचर्चित आणि सर्वोत्कृष्ट असं पाकिस्तानचं जे मिसाईल आहे ते या ठिकाणी नष्ट केलेलं आहे आणि या 3 ठिकाणची दृश्य जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। या 3ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नेमकं काय घडलं होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न। पाकची फतेह-1 हवेतच नष्ट करण्यात आली आहे। मैंने देखा 12:13 का टाइम था, तो सोया पड़ा था बच्चों को लेके। तो मेरे लड़के की निगाह ऊपर पड़ी तो कहता पापा कोई चीज गिरने वाली है अपने ऊपर। तो मैं उठा एकदम देखा तो ऐसे लगा जैसे अपने ऊपर ही गिर रही है। तो मैंने फटाफट लड़के को उठा के अंदर भागने लगा तो मैं गिर गया, मेरे गोड्डे पे चोट भी आई। तो फिर हम अंदर घबरा गए और मेरी सिस्टर भी थी, घर वाले बच्चे भी थे, गुड़िया भी थी। तो उसके बाद में लाइट चलेगी, हमने 1-2 बार थोड़ा ऊपर जाके छत के ऊपर देखा तो कोई चीज थोड़ी सी 6-7 सेकंड के अंदर थोड़ा आगे जाके ब्लास्ट हो गई और बहुत तेज धमाका हुआ, एकदम लाल रंग का गोला था बहुत बड़ा। तो पता नहीं लगा कहाँ गिरा है। तो सुबह पता लगा तो पता भी हमारी चर्च है यहाँ पे, बिल्कुल हमारी चर्च के साथ ही गिरा हुआ है खेत में।